क्वेश्चन 5वा, कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम जो झाला महाबळेश्वरमध्ये झाला. भीमा नदीला कोणत्या नदीचा उपनदी म्हणतात? तो कृष्णा नदीला उपनदी म्हणतात. भीमा नदीचा उगम कुठे झाला? भीमा नदीचा उगम जो झाला भीमाशंकरमध्ये झाला. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 8वा क्वेश्चन येतो, तापी तापी नदीला उगम कुठे आला? तापी नदीचा उगम जो झाला मुलताई मध्य प्रदेशमध्ये झाला. तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तापी नदी अरबी समुद्राला मिळते. पूर्णा नदी कोणत्या नदीचा उपनदी आहे? तर पूर्णा नदीची तापी नदीची उपनदी आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तो 11वा, वर्धा नदी कोणत्या नदीचा उपनदी? वर्धा नदीची प्रणहिता नदी आहे उपनदी आहे. तर वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वैनगंगा नदी जी आहे प्रणहिताची उपनदी आहे. प्रणहिता नदी कोणत्या नदीला मिळते? प्रणहिताची नदी मिळते ती गोदावरी नदीला मिळते. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीला मिळते? इंद्रायणी नदी जी भीमाला मिळते, भीमा नदीला मिळते. मुळा नदी कोणत्या शहरातून वाहते? मुळा नदी जी आहे ती वाहते पुणे येथून वाहते. मोठा नदी कोणत्या शहरातून वाहते? मोठा नदी जी आहे पुण्यामधून वाहते. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतोय, मुळा मोठा नदी कोणत्या नदीला मिळते? मुळा मोठा नदी जी भीमा नदीला मिळते. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी जी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना धरण कोणत्या नदीवर? कोयना धरण जे कोयना नदीवर आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन तो, पंचगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? पंचगंगा नदी जी आहे कृष्णा नदीला मिळते. नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? नीरा नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, घोड नदी कोणत्या नदीला मिळते? घोड नदी जी भीमा नदीला मिळते. सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सीना नदीची भीमा नदीची उपनदी आहे. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गिरणा नदी तापी नदीची उपनदी आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे, दारणा नदीची उपनदी कोणती आहे? दारणा नदीची उपनदी जी आहे गोदावरी आहे. त्यानंतर प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा नदी जी आहे ती गोदावरीची उपनदी आहे. त्यानंतर जायकवाडी धरण कोणत्या नदीवर? जायकवाडी धरण ती गोदावरी नदीवर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गंगापूर धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे भीमा नदीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र पवित्र नदी म्हणून कोणती ओळखली जाते? महाराष्ट्राची पवित्र नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, पेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पेनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे. मंजरा नदी कोणत्या नदीला मिळते? मंजरा नदी गोदावरी नदीला मिळते. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, तेरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तेरणा नदी जी मंजरा नदीची उपनदी आहे. दुधना नदी कोणत्या नदीला मिळते? दुधना नदीची पूर्णा नदीला मिळते. वर्धा नदी आणि वैनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून प्रणहिता नदी तयार होते. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, सावित्री नदी कोणत्या समुद्राला मिळते? सावित्री नदी जी अरबी समुद्राला मिळते. उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? उल्हास नदी अरबी समुद्राला मिळते. वैतरणा नदी कोणत्या समुद्राला मिळते? वैतरणा नदी अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? शास्त्री नदी जी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. वरिष्ठी नदी कोणत्या समुद्राला मिळते? वरिष्ठी नदी अरबी समुद्राला मिळते. कुंडलिका नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कुंडलिका नदी जी आहे ती रायगड जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, काळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? काळ नदी जी सावित्री नदीची उपनदी आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? गोदावरी नदी जी नाशिक या शहराला उगम पावते. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कृष्णा नदी महाराष्ट्रातून पुढे कोणत्या राज्यात जाते? कृष्णा नदी जी आहे ती कर्नाटकमध्ये जाते. भीमा नदी पुढे कोणत्या राज्यात प्रवेश करते? भीमा नदी जी आहे ती कर्नाटकमध्ये प्रवेश करते. तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या भागातून वाहते? तापी नदी जी आहे खानदेशमधून वाहते. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गिरणा नदीवर प्रमुख धरण कोणते? गिरणा नदीवर गिरणा धरण प्रमुख धरण आहे. परवरणा नदीवर प्रसिद्ध धरण कोणते? तर परवरणा नदीवरचे प्रसिद्ध धरण आहे जे भंडारदरा धरण आहे. त्यानंतर पेंच नदी कोणत्या नदीची उपनदी? पेंच नदी जी आहे ती कानन यांची उपनदी आहे. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो, कानन नदी कोणत्या नदीला मिळते? कानन नदी जी आहे ती वैनगंगा नदीला मिळते. वैनगंगा नदीचा उगम कुठे झाला? वैनगंगा नदीचा उगम जो झाला ते मध्य प्रदेशमध्ये झाला. वर्धा नदीचा उगम कुठे झाला? वर्धा नदीची सातपुडा पर्वतमध्ये उगम झाला. त्यानंतर 53वा क्वेश्चन येतोय, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जी आहे ती खोरे कोणती? तर गोदावरी खोरे आहे. कृष्णा नदी खोऱ्यातून प्रमुख धरण कोणते? कृष्णा नदीच्या खोऱ्यातून प्रमुख धरण जे आहे ते कोयना धरण आहे. त्यानंतर 55वा क्वेश्चन येतो, पेंचगंगा नदी कोणत्या शहराजवळ प्रसिद्ध आहे? पेंचगंगा नदी जी आहे कोल्हापूरमध्ये आहे. इंद्रायणी नदीच्या काठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? तर देहू तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुंभमेळा कुठे भरतो? तो गोदावरी नदीचा उगम काठी ते कुंभमेळा भरतोय तो नाशिकमध्ये भरतोय. त्यानंतर लास्ट सवाल येते आपले 3, भीमा नदीची काठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? भीमा नदीची काठी ते तीर्थक्षेत्र आहे ते पंढरपूर आहे. त्यानंतर चंद्रभागा नदीचं भीमा नदीचे कोणते नाव आहे? तर पंढरपूर जवळ नाव आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या कोणत्या समुद्राला मिळतात? तर अरबी समुद्राला मिळतात.